कोल्हापुरातील राम मंगल कार्यालयात शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ मेळावा आयोजित करण्यात आला होता। पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार PN पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संघ अडचणीत असल्यानं येणाऱ्या संचालक मंडळानं पारदर्शक आणि अधिक चांगल्या प्रकारे काम करणं गरजेचं असल्याचं सांगितलं। नामदार मुश्रीफ यांनी यावेळी अशासकीय प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई यांनी स्वर्गीय बाबा नेसरीकर यांचे नातू यशोधन शिंदे नेसरीकरांना पुढं करत बळीचा बकरा केलाय अशी टीका केली। तालुक्यामध्ये विखुरले गेलेले सभासद आहेत, संस्था सभासद आहेत, त्यांची ताकद किती आहे हे आपल्याला माहिती नसताना तुम्हाला तुम्हाला बळीचा बकरा करण्यासाठी यामध्ये तुम्हाला पुढे केले नाही। वास्तविक ही निवडणूक लागण्यामागं त्याचं काय कारण तुम्हाला समजलं नाही। आज या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष व्यासपीठावर भाषण करत असताना त्यांना हिंमत दाखवायला ती निवडणूक लढण्याची, तर त्या बिचाऱ्या गरीब नवीन तरुणाला डोळ्याला उभी झाली असते। जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते या निवडणुकीत एकत्र असताना काही दगाफटका झाला तर जनता माफ करणार नाही असंही त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं। आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी संघाची आर्थिक स्थिती नसताना निवडणूक लादण्यात आली असून निवडणुकीचा निकाल आजच जाहीर झाला असला तरी संघावर नाहक खर्चाचा बोजा पडणार असल्याचं सांगितलं। संघाला गतवैभव मिळवून देण्यासाठी संचालक मंडळानं प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी केलं। माजी आमदार KP पाटील यांनी आशिया खंडात नावलौकिक असलेल्या शेतकरी संघाला वैभव मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी दिलेल्या हाकेला सभासदांनी साथ द्यावी असं आवाहन केलं। आमदार PN पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करण्याचं आवाहन केलं। माजी आमदार संजय बाबा घाटगे, पॅनल प्रमुख गोकुळचे संचालक युवराज पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केली। यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, बाजार समितीचे सभापती भारत पाटील भुयेकर, माजी नगरसेवक जयंत पाटील, शेतकरी संघाचे माजी चेअरमन अमरसिंह माने, संघाचे माजी संचालक अजित मोहिते आदी उपस्थित होते।